स्वरा, उठ ना ग, की मी बाबांना आत पाठवू? दीदी, हा लव कोण आहे? तुला काय करायचंय रे? तू झोप गपचूप. थांब, बाबांनाच सांगतो. अरे अरे ऐक ना, तुला ती हुडी आवडली होती ना? आज मी तुला ती घेऊन देते. बाबांना मात्र प्लीज सांगू नको. डन. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. देवा, तुम्ही असेच सदैव माझ्या पाठीशी उभे राहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुड मॉर्निंग मम्मा. लव यू सो मच. एकतर तू उशिरा उठतेस, त्यावर किचन मध्ये पण मला कशालाच मदत करत नाही. सासरी गेल्यावर हेच करणार का ग तू? पुढचं पुढे बघू ग. मला ना लाईफ एन्जॉय करायची आहे. मला अगोदरच उशीर होतोय, निघते मी आता. अगं अगं थांब, काहीतरी खाऊन जा. बरं पप्पा, निघते मी आता. स्वरा थांब इथे. तुला हल्ली मी बघतोय तुझं लक्ष स्टडीत नाहीत आहे. एव्हरी टाइम तू मोबाईलच युज करत असते. एव्हरी टाइम मोबाईल मध्ये काय असतं ग तुझं? तसं नाही पप्पा, ते मोबाईल वरती नोट पाठवतात ना, त्यामुळे आम्हाला मोबाईल यूज करावाच लागतो. बरं बरं. आणखी एक, उद्यापासून जरा लवकर उठत जा. अगं मम्मीला थोडं मदत कर ना कामात. जा. आणि हो, जरा सांभाळून जा. हो. बाबा स्वरा, काय हे आज पण तू उशिरा आलीस ना? काय सांगू काका, काल झोपायला उशीर झाला, त्यामुळे आजही उशीर झाला उठायला. पण मला माहित आहे तुला कितीही उशीर झाला ना तरी पण तू स्वामीचे दर्शन कधीच चुकवणार नाहीस. हो काका, तुम्हाला माहिती आहे ना मी स्वामींना किती मानते. माझी त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे. हो माहित आहे, स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि ते तुझं भलंच करणार. तुझी भक्ती तू कायम अशीच ठेव. श्री स्वामी समर्थ. अगं आई, मला भूक लागली आहे ग, काहीतरी खायला दे ना. आण ग लवकर.
अगं हो, आल्या आल्या तो मोबाईल घेऊन बसलीस, जरा तो मोबाईल बाजूला ठेव आणि हातपाय तरी धुवून घे. अगं आई, तू परत परत भाषण देऊ नकोस ना, तू आण ना. काय ग दीदी दिवसभर फोन घेऊन बसतेस? अरे माझा फोन. हाँ बेबी, मैं जानती हूँ, पर मैं थोड़ा वो काम में बिजी थी. प्लीज अगं स्वरा, ऐक ना, मी जरा मार्केटला जाऊन येते, घरात थोडं लक्ष ठेव. हाँ मम्मी. Hello. Hi, baby. I love you so much. Can't wait to see you. Miss you. आई लव यू सो मच. अब मुझसे और इंतजार नहीं होता है. तुम जल्दी से यहाँ आ जाओ. फिर हमारी एक प्यारी सी दुनिया होगी. तुम, मैं और ढेर सारा प्यार. बेबी, मैं तुमसे बहुत प्यार करती हूँ और तुम्हारे लिए कुछ भी कर सकती हूँ, पर परवर कुछ नहीं. तुम्हारा ही हो. That's it. और हाँ, वो सब ले लो जो भी तुम्हारे पास है. याद रखना, ये सब हमारे फ्यूचर के लिए है और बाकी सब मैं देख लूंगा. ये सब हमारे फ्यूचर के लिए है और बाकी सब मैं देख लूंगा. आता काय करू मी, काही सुचत पण नाहीये. स्वामी, माझ्या मनात जी खळबळ चालू आहे ती तुम्हीच शांत करू शकता आणि या कठीण परिस्थितीतून तुम्हीच मला बाहेर काढू शकता. स्वामी, सदैव माझ्या पाठीशी असेच उभे राहा. हेलो बेबी. हेलो, मैं रेडी हूँ. क्या करना है? लवली, अभी जो कुछ भी मैं बोलने वाला हूँ वो ध्यान से सुनो. जैसे ही तुम घर से निकलोगी, पहले अपना सिम कार्ड तोड़ दो और जो सिम कार्ड मैंने तुमको दिया है उसको मोबाइल के अंदर डाल दो और बाकी सब इंस्ट्रक्शंस मैं तुम्हें व्हाट्सएप पे भेज दूंगा. उसे फॉलो करना. चलो बाय. ओके बेबी, बाय बाय. हो मला माहित आहे ते. नाही मी करतो ना ते. ठीक आहे चालेल चालेल. ओके. हा स्वरा, हाँ हाँ पप्पा. कुठे चाललीस? इथे. स्वरा, काय झालं? एवढ्या घाईने कुठे जात होतीस? नाही पप्पा, ते कॉलेजमध्ये मला काम आहे. बरं आहे. अगं पण तुझं लक्ष लागत नाही हल्ली कामात. काय प्रॉब्लेम आहे का? नाही नाही बाबा, तसं काही नाहीये. अगं काय प्रॉब्लेम असेल तर सांग. तुझा बाबांवर विश्वास आहे ना? हो बाबा. मग अगं कसलं काय प्रॉब्लेम झालं नाही तर कॉलेजमध्ये काय प्रॉब्लेम आहे तर मला सांग. मी आहे तुझा एक मित्र म्हणूनच सांग ना. काही असेल तर मी तुम्हाला सांगते. आता बरं. मला उशीर होतोय, मी निघते आता. जा सावकाश. अगं स्वरा, ही बॅग कसली? स्वरा, इथे बघ, ही बॅग कसली?
ते ना पप्पा माझे जुने कपडे आहेत, जाताना मी गरिबांना देऊन जाणार. बरं, सावकाश जा. हो पप्पा. अगं स्वरा, आज मला तू कुठल्या तरी चिंतेत दिसतेस. सगळं ठीक आहे ना? तसं काही नाही, मी जरा घाईत आहे, येते मी. मी काही मदत करू? तुमच्याजवळ मोबाईल सिम काढण्याची पिन आहे का? मी बघू शकतो. दे इकडे. हा घे. सिम चालू होत नाहीये. त्याला जरा वेळ लागेल. व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय ही सिम कार्ड चालू होणार नाही. ओके, अच्छा. हा. तुला कोणाला फोन करायचं असेल तर माझा मोबाईल वापरू शकतेस. नाही, नको नको, थँक्स. तू कुठं जायला निघाली होतीस? मी मडगावला चालली होती, पण माझी बसच चुकली. तुम्ही कुठे चाललात? मडगावलाच. तू मडगावचीच? नाही नाही नाही, मी मडगावची नाही आणि तिथे माझं घर सुद्धा नाहीये. मग आता ही दुसरी बस ज्यात मी चालली आहे आणि त्यानंतर मडगावहून ट्रेन पकडायची आहे. त्यानंतर कायमचं स्वातंत्र्य. स्वतंत्र? पण कोणत्या कैदेपासून? त्याच कैदेत जिथे प्रत्येक मुलगी असते, जिथे घरचे सांगतील तिथे लग्न करायचं. मी घरून पळून निघाली आहे. तू एकटीच चालली आहेस? बरोबर कोणच दिसत नाही. एकटीच नाही, बरोबर आहे कुणीतरी. कोण? मडगाव ट्रेन पकडणार आणि ती व्यक्ती दुसऱ्या स्टेशनवर भेटणार आणि त्यानंतर आम्ही कोणालाच भेटणार नाही. अच्छा, ही प्रेमाची गोष्ट आहे तर. हो. मी सुद्धा प्रेमविवाह केला आहे. अरे वा, कसे, कधी? कसे, कधी, केव्हा हे मी तुला नंतर सांगतो. मला एक सांग, तुमच्या घरात कोण कोण राहतात? ते मी तुम्हाला का सांगू? माझ्या घरात कुणीही असू शकतं. आई, बाबा, बहीण, भाऊ, काकी.
म्हणजे मी तुला तुझं नाव पण विचारू शकत नाही. माझं नाव काहीही असू शकतं. रीना, मीना, टीना. हे घ्या, आज माझा वाढदिवस आहे. हो, खूपच छान. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. किती वर्षे झाली तुला आता? 18. 18. म्हणजे पळून जाऊन लग्न करायचं कायदेशीर वय झालं तुझं. घरातून पळून आली आहेस. तोंडावर काळजी दिसत नाही. आश्चर्य वाटतं. माझ्या बॉयफ्रेंडनी आधीच सांगितलं आहे, घरातून निघताना अजिबात विचार करू नकोस, फक्त आपल्याबद्दल विचार कर. आणि मी तेच करते आहे. त्याने तुला माझ्यासारख्या अनोळखी माणसापासून दूर राहायला सांगितलं नाही? हे आश्चर्य वाटतं. नाही, तुझा प्रियकर खूप हुशार आहे. त्याने तुला चांगल्या प्रकारे घरातून बाहेर काढले. नवीन सिम कार्ड, नवा फोन, 2 बसेस आणि 1 ट्रेन बदलून तुला यायला सांगितलं, जेणेकरून तुला कोणच ट्रेस करू शकत नाही. खूप हुशार आहे तो. हो, खूपच हुशार आहे तो. त्याच्यासारखा कुणीच नाही. जरा फोन लावून बघ त्याला. हा बघ, आला त्याचा फोन. हेलो बेबी. हेलो बेबी, कहाँ हो तुम? बस मिल गई क्या तुम्हें? हाँ, मेरी पहली बस छूट गई है. मैं आपको मडगांव पहुंच के कॉल करती हूँ. ओके, पर ठीक हो ना तुम? हाँ, मैं ठीक हूँ. हाँ, मैं आपको उधर पहुंच के कॉल करती हूँ. ओके, बाय. हाँ, काय म्हणत होता तुम्ही? काही नाही. माझ्या लग्नाला 10 वर्षे झाले आणि मला मुली सुद्धा आहेत 2. हा बघ त्यांचा फोटो. सो क्यूट. तुम्ही प्रेमविवाह केला होता ना? मग तुम्ही पळून कुठे गेला होता आणि कसे राहिला? कसा होता तुमचा कालावधी? आम्ही प्रेमविवाह केला आहे हे खरं आहे, पण आम्ही पळून जाऊन लग्न केलं नाही. पण हा, हे तेवढंच खरं आहे की तिच्या वडिलांनी मला पहिल्या नजरेतच नापसंत केलं होतं. तुम्हाला नापसंत का केलं? नापसंत करण्यासाठी काहीही कारण असू शकतं. जात, पात, धर्म, काहीही. अगदी बरोबर. मग तुम्ही काय केलं? जेव्हा तिच्या वडिलांनी मला नापसंत केलं तेव्हा मी माझा वेगळाच विचार सुरू केला. खुशबू, माझ्या बायकोचं नाव खुशबू. ती म्हणाली, आपण पळून जाऊन लग्न करू. सतत 2 वर्षे ती मला पळून जाऊन लग्न करू असं सांगत. पळून जाणाऱ्या जोडप्यामध्ये मुलाच्या चारित्र्यावर काहीच फरक पडत नाही, पण मुलीच्या खानदानाची इज्जत पूर्ण धुळीला मिळते. पळवणारा मुलगा त्याच्या मित्रात हिरो मानला जातो, पण प्रियकराबरोबर पळून गेलेली मुलगी उलटा ठरते. जरुरी नाही की आई वडिलांचा निर्णय नेहमीच बरोबर असेल, आणि हेही जरुरी नाही की प्रेमिकाची पसंत सुद्धा बरोबर असेल. महत्वाची गोष्ट ही आहे की कोण इमानदार आहे. मुले आणि आई वडील दोघांची संमती असली तर सर्व काही बरोबर होतं. म्हणजे काय? मी तुला वाईट म्हणत नाही. मी असं म्हणतो की हा जो निर्णय तू केला आहेस तो तुम्ही दोघांनीच केला आहे. यात तुझे पालक सामील नाही. ज्याच्या बरोबर तू जायचा निर्णय केला आहे तो तुझ्या प्रेमात नाही. तो खूप हुशार आहे. तो स्वतःला आपल्याला हिरो समजतो. जो प्रेमात आहे ना, म्हणजे जर त्यांनी तुझ्यावर खरं प्रेम केलं असतं तो एवढे प्लॅनिंग करू शकत नाही. 2 बस, 1 ट्रेन एवढं बदलू शकत नाही. याला प्रेम म्हणत नाही पोरी, याला प्लॅनिंग म्हणतात. खरं प्रेम तुझे आई वडील तुझ्यावर करतात. आज तू सोडून त्यांना इकडे आली आहेस. काही दिवसांनी त्याची काय हालत आहे त्यांची माहित आहे का तुला? ती धड जेवू शकणार नाही, पाणी पिऊ शकणार नाही. हे सर्व तुझ्यामुळे होणार. याला फक्त जबाबदार तूच. मी एक तुला सल्ला देऊ का? जो काही तू आता पुढे निर्णय घेणार आहेस तो विचारपूर्वक घे, कारण अजूनही वेळ आहे तुझ्याजवळ. तुझा एक चुकीचा निर्णय आणि त्याचे परिणाम तुला आणि तुझ्या पूर्ण कुटुंबाला भोगावे लागेल. जरा विचार कर. विचार करून निर्णय घे. भिवू नकोस.
स्वामी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. बरं बरं, मी निघते. हेलो बेबी. हेलो, कहाँ हो तुम? कितने फोन किए तुम्हें? सुनो तो, मैं क्या तुम्हें पागल दिख रहा हूँ? मैं रास्ते में थी. कहाँ गए तेरे वादे कस्में? हमारा सब प्लान रेडी था ना? मैं बिजी थी. मैं आपको कॉल करने वाली थी. क्या यही तुम्हारा प्यार था जो इतनी जल्दी खत्म हो गया? मैं भी तो अपना परिवार छोड़ के तुम्हारे साथ आ रहा था. मेरे भाई, मेरे बहन, सब कुछ छोड़ के तो आ रहा था. सुनो बेबी, मुझे आपको कुछ बोलना है. मैं ऐसे भाग कर नहीं आ सकती. मैं आपसे प्यार करती हूँ, पर मैं ऐसे भाग कर नहीं आ सकती. आपको मेरे घर आकर मेरे माँ बाप से परमिशन मांगनी होगी. अगर वो नहीं भी माने तो हम उनको रिक्वेस्ट करेंगे और उनको मनाएंगे, पर मैं ऐसे भाग कर नहीं आ सकती. अगर तुम आई नहीं ना, मैं तुम्हें कहीं का नहीं छोड़ूंगा. मैं आपके लिए मेरा घर, मेरे माँ बाप छोड़ने वाली थी, और आप मुझसे ऐसे बात कर रहे हो. ये मेरी लाइफ सुनो, की बहुत बड़ी सुनो, गलती एक थी बात कि सुनो मैंने तो. तुमसे प्यार किया. आइंदा मुझे फोन करने की जरूरत नहीं है. हेलो, हेलो बेबी, सुनो तो बेबी. शिट, ये भी आज से चली गई. अरे तुम्ही इथे? मी तुमचं नावच विचारायला विसरले. झाला तुझा निर्णय? हो, स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक झालं. तुमचं नाव? हे सर्व तुझ्यामुळे होणार. याला फक्त जबाबदार तूच. तुझा एक चुकीचा निर्णय आणि त्याचे परिणाम तुला आणि तुझ्या पूर्ण कुटुंबाला भोगावा लागला. रडू नकोस. स्वामी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, माझ्या मनाची खळबळ चालू आहे, ती तुम्हीच शांत करू शकता. आणि या कठीण परिस्थितीतून तुम्हीच मला बाहेर काढू शकता. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, स्वामी समर्थ दिगंबरा, रूपानंद दिगंबरा. भिऊ नकोस म्हणती स्वामी, पाठीशी मी आहे सदैव. नाम घेता संकट जाई, मिळे भक्तांना सुख वैभव. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, स्वामी समर्थ दिगंबरा, रूपानंद दिगंबरा. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पुरी पुरी तू घाबरू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त माझं नामस्मरण कर आणि मन लावून हाक मार. मग बघ तुझ्या आयुष्यातले सगळे कष्ट मी कसे दूर करतो ते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
क्या कर रही हो तुम? मुझे आपकी ही याद आ रही थी।